नमस्कार मित्रांनो, तुम्ही बरेच जण विचारत होते की सामान्य विज्ञानासाठी कोणता स्रोत यूज करायचा। तर बघा, आज मी तुमच्यासाठी सामान्य विज्ञान स्टेट बोर्ड इयत्ता 6वी मधील काही महत्त्वाचे पॉईंट्स आणलेले आहे मित्रांनो। आणि ते प्रश्न तुम्हाला पाहिल्यावर नक्कीच विश्वास होईल की परीक्षेमध्ये यावरती आपल्याला नक्कीच प्रश्न विचारले जातील। ते जो हा चार्ट दिलेला आहे, चार्ट काय म्हणते की हवेतील विविध घटकांचे प्रमाण। आता पेपरमध्ये आपल्याला नक्कीच विचारले जाते की हवेमध्ये किती टक्के नायट्रोजन आहे। आलाय प्रश्न, तर बघा हवेमध्ये एकूण नायट्रोजनचं प्रमाण हे किती टक्के असते, तर ते 78% असते मित्रांनो। हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। त्यानंतर ऑक्सिजन किती आहे लक्षात घ्या, तर हवेमध्ये ऑक्सिजन जे आहे ते आहे 21%। त्यानंतर ऑर्गन किती पर्सेंट आहे, 0.9%। आणि कार्बन डायऑक्साईड पाठ ठेवा, यावरती प्रश्न आलेला आहे, तो आहे 0.03% आणि उरलेले आहे ते, ठीक आहे, इतर। तर आपल्याला काय महत्त्वाचं आहे, नायट्रोजन 78 लक्षात ठेवा, ऑक्सिजन 21% आणि कार्बन डायऑक्साईड आहे 0.03%, ऑर्गन 0.9%। पॉईंट कळला तुम्हाला? तर मित्रांनो, हा महत्त्वाचा सोर्स आहे आपल्यासाठी। थोडंफार इथे लक्षात असू द्या की तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे किती टक्के वायू असते। म्हणजे खालचा स्तर जो असतो तपांबर, त्यानंतर असतो स्थितांबर, म्हणजे पहिले तपांबर, त्याच्यानंतर बघा स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर, त्यानंतर आहे आयनांबर आणि नंतर आहे बाह्यांबर। ओके, सो असे जे क्रम आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त वायू कोणत्या थरात आहे असा थेट प्रश्न जर विचारला तर उत्तर किती टक्के घ्या, इथं 80% घ्या। थोडं मी झूम करतो, इथे बघा किती टक्के घ्यायचं आपल्याला, इथं 80% घ्यायचं आहे मित्रांनो। ओके, स्थितांबरात हवा किती टक्के असते, 19%, ठीक आहे। आणि हे प्रमाण मग नंतर कमी होत जाते, दलांबर आयनांबरामध्ये कमी होत जाते आणि बाह्यांबर पलीकडे तर वायूही आढळत नाही। सो कळलं तुम्हाला? म्हणजे आपण जसं वर जाऊ तसं हे प्रमाण कमी होत जाते असं इथून दिसून येत आहे। आणि सगळ्यात जास्त जो वायू आहे, हवा जी आहे ते कोणत्या थरामध्ये आहे, तपांबरामध्ये आहे मित्रांनो। स्थितांबरामध्ये 19%च हवा आहे। आता एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तुम्हाला विचारलं जाते बऱ्याचदा पेपरमध्ये की ओझोनचा थर कशामध्ये आढळतो, तर ओझोन असते स्थितांबरामध्ये। लक्षात राहील मग सर्वांच्या? ठीक आहे, चला तर पॉईंट आवडत असेल तुम्हाला मित्रांनो। त्यानंतर पुढे बघा, हा एक चार्ट आहे जो मला अत्यंत महत्त्वाचा वाटते। यावरती तुम्हाला डेफिनेटली येणाऱ्या कंबाईनमध्ये म्हणा किंवा तलाठीमध्ये किंवा ज्या काही एक्झाम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला यावरती प्रश्न दिसणार आहेत। चला मग बघूया काय आहे। तर बघा, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास कोणता वायू मदत करतो, उत्तर घ्यायचं नायट्रोजन। आताच बघितलं 78% नायट्रोजन असते। त्यानंतर बघा, प्रथिने मिळवण्यास मदत करते अमोनिया निर्मितीमध्ये, तसेच खाद्यपदार्थ हवाबंद, हा प्रश्न आलेला आहे। खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणता वायू उपयोगी पडतो, तो आहे नायट्रोजन। तुम्ही एक प्रश्न ऐकला असेल की जे आलूचे चिप्सचे पॉकेट असते त्या चिप्सच्या पॉकेटमध्ये नायट्रोजन वायू असते, बरोबर मित्रांनो? तर हा एक पॉईंट लक्षात घ्या। सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी ऑक्सिजन उपयोगी पडतो, बरोबर आहे। त्यानंतर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी काय वापरतात, कार्बन डायऑक्साईड। शामक नळकांड्यामध्ये सुद्धा काय वापरलं जाते, कार्बन डायऑक्साईड, CO2, ठीक आहे। कारण ऑक्सिजन ज्वलनास मदत करते परंतु कार्बन डायऑक्साईड ज्वलनास मदत करत नाही। चला, 3 वायू क्लिअर झाले। त्यानंतर ऑर्गन पहा, हा प्रश्न आलेला आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू असतो। ऑब्विसली विजेच्या बल्बमध्ये ऑर्गन हा वायू असतो। कशासाठी असते, कमी तापमान मिळवण्यासाठी। बघा, कमी तापमान मिळवण्यासाठी आणि विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये आपल्याला हेलियम वायू बघायला मिळतो। निऑन, आता हा बघा निऑन खूप चर्चेमध्ये असते, मी बऱ्याचदा तुम्हाला सांगतो पण, जाहिरातीसाठीच्या दिव्यांसाठी, ठीक आहे। दुकानावर तुम्ही बघितले असेल असे बोर्ड दिसतात आणि रात्री ते चमकतात, त्याच्यामध्ये कोणता वायू असतो, तो असतो निऑन। रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये पण काय असतो, निऑन। आणि बघा, क्रिप्टॉन वायू कशामध्ये असतो, फ्लोरोसेंट जो पाईप आहे त्याच्यामध्ये। आणि झेनॉन कशामध्ये असतो, फ्लॅश फोटोग्राफीमध्ये। फोटोग्राफी लक्षात ठेवायचं आहे झेनॉन, आणि फोरंट पाईपमध्ये लक्षात ठेवायचं आहे क्रिप्टॉन। निऑन जाहिरात आणि रस्त्यावरचे दिवे। हेलियम लक्षात ठेवा, विमान इंजिन, ठीक आहे। त्यानंतर ऑर्गन लक्षात ठेवा, विजेचा बल्ब महत्त्वाचा आहे। कार्बन डायऑक्साईड तुम्हाला माहित आहे अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात। ऑक्सिजन क्लिअर आहे आणि नायट्रोजन सुद्धा। ओके, कळलं का? आणि सर्वात जास्त कोणत्या वायूचं प्रमाण आहे, नायट्रोजनचं 78%, ऑक्सिजनचं बघितलं 21% आणि कार्बन डायऑक्साईड आहे 0.03%। ओके स्टुडंट, ठीक आहे। आणि ऑर्गन किती सांगितलं, 0.9%, ठीक आहे। तर अशा पद्धतीने रिव्हिजन करायची जेणेकरून तुमचे प्रश्न बरोबर येतील, ठीक आहे। तर आता विश्वास झाला असेल तुम्हाला। चला पुढे जाऊ आपण। आणखी हा एक चार्ट पाठ करून घ्या बरं तुम्ही की इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक वायू कोणते। तर नायट्रोजन ऑक्साईड घातक वायू आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि काजळे। तर एक घातक वायू आहे जे इंधन ज्वलनातून काय केले जातात, बाहेर निघतात, ठीक आहे। आता हा लक्षात घ्या। इथं वायू प्रदूषण दिसत आहे मित्रांनो। एक वायू प्रदूषण नियंत्रण कायदा मी सांगतो तुम्हाला, जेणेकरून परीक्षेत तुम्हाला याच्यावरती प्रश्न सुटणार। वायू प्रदूषण नियंत्रण कायदा 1981चा आहे आणि जल प्रदूषण नियंत्रण कायदा म्हटला तर तो आहे 1974चा। ओके मित्रांनो, तर हा एक पॉईंट लक्षात
लक्षात घ्या. आता पहा, मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं ओझोनचा थर. आता ओझोनचा जो थर असतो मित्रांनो, बघा याच्यातले किती सारे प्रश्न आलेले आहे. आता बघा, ओझोनचा थर हा संरक्षक कवच असतो आणि तो स्थितांबरात आढळतो. मी तुम्हाला की पॉईंट सांगतो, फक्त तुम्ही त्याच्या इकडे लक्ष द्या. स्थितांबरामध्ये असतो आणि ओझोनचं रेणुसूत्र जर विचारलं O3 हे ओझोनचं काय आहे, सूत्र आहे, रेणुसूत्र आहे. O3 म्हणजे काय होते, ओझोन कोणत्या थरामध्ये आढळते, कवच आहे आणि ह्या स्थितांबरा थरामध्ये आढळतो. आणि कशा संबंधित आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकते ना, की ओझोन कशासाठी आहे, तर सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात, ते शोषून घेण्याचं काम हे ओझोनचा थर करतो, जो की स्थितांबरामध्ये असतो. आणि मी सूत्र सांगितलं आहे O3, ठीक आहे, ऑक्सिजन, ठीक आहे. त्यानंतर पाहता पॉईंट काय आहे मग, की वातानुकूलित यंत्रे, हा पण प्रश्न आला आहे. रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज हे हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराईड ह्या रासायनिक वायू हवेत मिसळल्यामुळं ओझोनच्या थराचा नाश होतो. कळलं का तुम्हाला, ओझोनच्या थराचा काय होतो, नाश होतो. हे बघा किती सारे महत्त्वाचे पॉईंट आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन तर माहिती आहे आपल्याला, याला CFC म्हणतात, कन्फ्यूज नाही व्हायचं. आणि कार्बन टेट्राक्लोराईड, याच्यामुळं ओझोनच्या थराचा काय होत चाललेला आहे, नाश होत चाललेला आहे. ठीक आहे मित्रांनो, ओझोनच्या थराला फर्स्ट टाइम जे छिद्र पडलेलं होतं ते 1985 मध्ये पडलेलं होतं. तर मित्रांनो, तुम्ही मला जे विनवणी केली होती की सर आमच्यासाठी हे पॉईंट्स घेऊन या, तर ते मी हे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. लेक्चर कसं वाटत आहे नक्की सांगा आणि असेच पॉईंट्स आणायचे का तुमच्यासाठी ते पण मला सांगा, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. आता ओझोनच्या थराचे महत्त्व लक्षात घेऊन, कारण ओझोन तर कमी होत चालला आहे, म्हणून आपण ओझोन संरक्षण दिवस कधी साजरा करतो, 16 सप्टेंबर. बघा किती क्वालिटी माहिती आहे, 16 सप्टेंबरला. ओके, सो ओझोन दिन असतो स्टुडंट 16 सप्टेंबर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट पॉईंटकडे चला. नंतर एक छोटासा हा पॉईंट आहे, लक्षात घेऊन घ्या. मृत वनस्पती आणि प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन ते कुजून आणि मृदेवर जो थर तयार होतो त्याला ह्युमस म्हटलं जाते. आता बऱ्याचदा तुम्ही मोठ्या मोठ्या पुस्तकात ह्युमस ऐकलेला आहे. तर ह्युमस म्हणजे होते कुथित मृदा, ज्याच्यामध्ये मृत वनस्पती आणि प्राण्यांचे काय असतात, अवशेष असतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचं काम करते. आता विचार करा, वनस्पती आणि प्राण्याचे जर ते अवशेष असेल तर ऑब्विसली त्याच्यात पोषक घटक तर असणारच आहे ना. तसेच मृदेत हवा खेळती ठेवते ते आणि मातीत पाणी धरून ठेवते, म्हणून ह्युमस खूप आवश्यक असते. आणि या कामी देखील कुथित मृदा महत्त्वाची ठरते. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण हे 33 ते 50% असते. तुम्हाला विचारलं जाईल की चांगली मृदा जी आहे त्याच्यात ह्युमसचं प्रमाण, ह्युमस म्हणजे कुथित मृदा, ह्युमस म्हणजे किती टक्के असू शकते, ऑब्विसली 33 ते 50%. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कंबाईन लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. बघा नेक्स्ट मित्रांनो, रॅपिड फायर मी क्वेश्चन घेत असतो, जेणेकरून तुमचा वेळ पण सेव्ह होईल आणि तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट माहिती या बुक्समध्ये मिळेल. ठीक आहे, कारण याच्या आधी मी हे सगळे बुक्स रीड केलेले आहेत, त्या अनुषंगानं मी थोडं तुम्हाला फास्ट सांगू शकतो. उपलब्ध जमीन किती आहे आपल्या इथं, 29%, मान्य आहे. आणि जमिनीवर पाणी किती टक्के होतं, 71%. पण त्या 71% पाण्यापैकी पिण्यासाठी उपलब्ध पाणी जे गोडे पाणी आहे ते फक्त 0.3च आहे. आणि ऑक्सिजन किती टक्के आपल्या इथं, 21%. तर तिन्ही पॉईंट लक्षात घ्या. जो उपलब्ध जमीन आहे 29%, पिण्यासाठी पाणी आहे 0.3% आणि ऑक्सिजन आपण मगाशीच बघितला 21%, नायट्रोजन 18% होता, नायट्रोजन 78% होता. आणि आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे, भारतीय हवामानशास्त्र संस्था कधी, 1875ची आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, पाठ ठेवा. भारतीय हवामानशास्त्र संस्था कधीची आहे, 1875ची आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर पुढे छोटासा हा पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो. कोणता पॉईंट आहे बघा, खूप महत्त्वाचा आहे. दक्षिण अमेरिकेजवळ एक गॅलापेगॉस नावाचं बेट आहे. या बेटावर एक महाकाय कासव मिळालेला आहे. तर एक महाकाय कासव होता ज्याचं आयुष्य 170 वर्ष होतं. तर एक मे फ्लाय नावाची कीटक आहे जिचं आयुर्मान फक्त 1 तासापासून 24 तासापर्यंत आहे. म्हणजे एकाचं आयुष्य 170 वर्ष आहे हायस्ट, तर एकाचं आहे 1 तास ते 24 तासापर्यंत. तर हा एक पॉईंट तुम्ही ते लक्षात असू द्या मित्रांनो, कधीही तुम्हाला तो कामी पडू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला आपत्ती व्यवस्थापनावर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. त्यासंबंधित मी तुम्हाला पॉईंट सांगतो. तुम्हाला एक घटना माहीत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील एक आंबेगाव तालुक्यातील एक माडीण दुर्घटना झाली होती, बरोबर आहे ना. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की माडीण दुर्घटना हे कधी झाली होती, जुलै 2014 मध्ये झाली होती. हा एक पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर आणखी काय लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट 26 जुलै तारीख होती. लक्षात घ्या, इथं तारीख नाही दिली आहे पण मी तुम्हाला सांगतो, 26 जुलै 2005 रोजी सगळ्यात जास्त काय आला होता, मुंबईला सगळ्यात जास्त मुसळधार पाऊस आलेला होता. हा एक पॉईंट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो, 26 जुलै 2005ला, कारण यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणखी एक मित्रांनो, 26 जानेवारी 2001ला जे गुजरातमधील भुज हे ठिकाण आहे, या भुज या ठिकाणी काय झाला होता, एक भूकंप झाला होता, 26 जानेवारी 2001. हे पण तारीख पाठ ठेवा. आता मित्रांनो, मग अशा ज्या आपत्ती
येत असतात. त्यामुळं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था आपल्या इथं स्थापन करण्यात आली होती 2005मध्ये. याच्यावर प्रश्न आलेला आहे पेपरमध्ये की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोणत्या वर्षीचं आहे, ते आहे 2005चं. त्यानंतर हे पण लक्षात असू द्या, पोलिसासाठी क्रमांक 100 आहे, अग्निशामक दल 101 आहे, रुग्णवाहिका 102 आहे, तर आपत्ती नियंत्रण कक्ष नंबर 108 आहे. ओके, परीक्षेमध्ये विचारले जातात, ते थोडंसं असू द्या लक्षात. हा जो छोटासा चार्ट दिसत आहे, हा जो छोटासा पॅरेग्राफ दिसत आहे, याच्यावर भरपूर सारे प्रश्न आले. कसे तुम्हाला सांगतो. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100 डिग्री सेल्सिअस तापमान होते, याला पाण्याचा काय म्हटलं जाते, उत्कलनांक असं म्हटलं जाते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एका तापमानाला वाफेचे पुन्हा काय होते, पाणी होते, याला काय म्हटलं जाते, याला संगणन असं म्हटलं जाते. संगणन म्हणजे काय, असा प्रश्न विचारला जातो पेपरमध्ये की तापमानाला वाफेचे, एका विशिष्ट तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते, याला काय म्हटलं जाते, याला संगणन असं म्हटलं जाते. आलाय प्रश्न पेपरमध्ये, त्यामुळे हा तुम्ही पॉईंट इथे लक्षात घ्या. बघा मित्रांनो, यावर आधारित एक प्रश्न आला होता. सगळ्यात महत्त्वाचं पहा, नायलॉन, डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन आणि पॉलिस्टर आणि रेयॉन. पेपरमध्ये विचारलं हे काय आहे, तर हे आहे कृत्रिम धागे. प्रश्न आलेला होता, लक्षात ठेवा. कृत्रिम धागे कोणकोणते आहेत, एक आहे नायलॉन, डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन, पॉलिस्टर आणि रेयॉन. हे कृत्रिम धागे, हे कृत्रिम धागे आहेत. इथं काय म्हटलं आहे, रेशीम हा नैसर्गिक धागा आहे. पहा मग, रेशीम हा नैसर्गिक धागा आहे. रेशीम हा नैसर्गिक धागा झाला, तर इकडले जे हे आहे हे कृत्रिम धागे आहे, लक्षात घ्या. हे आर्टिफिशियल आहे आणि हे नॅचरल आहे. आता रेशीम कीटकाच्या कोशापासून काय, लक्षात घ्या, धागा मिळवतात आणि एका कोशापासून, लक्षात घ्या, एका कोशापासून 500 मीटर ते 300 मीटरपर्यंत लांबीचा धागा मिळतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तो आणि रेशमाचे सर्वात जास्त जे उत्पादन होते ते कुठं होते, तर चीनमध्ये होते. आला होता प्रश्न पेपरमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला हे प्रश्न दिसत असेल, बरेच प्रश्न यामधील पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला या चार्टवर बरेच प्रश्न आलेले आहेत, ते चार्ट बघूया आपण. बघा, तुम्हाला प्रश्न आला असेल की ॲनिमिया आणि पांडुरोग हा कशाच्या अभावी होतो, तर लोहाच्या अभावी होतो. ओके, सो ॲनिमिया आणि पांडुरोग हा कशाच्या अभावी होतो, जो ॲनिमियाला जो ॲनिमिया आहे ज्याला पांडुरोग बनतात, हा कशाच्या अभावी होतो, तो हा लोहाच्या अभावी होतो. आणि शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करण्याचं काम कोण करते, तर लोह करते. आणि तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, रक्तामध्ये हिमोग्लोबिन असते आणि हिमोग्लोबिनमध्ये लोह असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. सो हा लक्षात ठेवा पॉईंट की शरीराच्या सर्व भागातील ऑक्सिजनचे वहन करण्याचं काम कोण करते, तर ते लोह करते. बघा, आलेले प्रश्न आहे मित्रांनो, कॅल्शियम व फॉस्फरस कशा संबंधित आहे, तर दात व हाडे मजबूत करण्यासंबंधित आहे. आयोडीन काय करते, तर वाढीचे नियंत्रण करते आणि शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करते. म्हणून बघा, ज्याच्या शरीरामध्ये आयोडीनची कमतरता असते त्याला गलगंड हा रोग होतो. ठीक आहे, त्याला काय होतो, त्याला गलगंड रोग होतो, कारण पेशीची वाढ नियंत्रित होत नाही. त्यामुळे वाढीवर नियंत्रण आणण्याचं काम आयोडीन करते, असं लक्षात ठेवा. सोडियम व पोटॅशियमचं काय काम आहे, शरीरामध्ये पाण्याचं संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूंची क्रिया चालू ठेवणे, हे सोडियम आणि पोटॅशियमचं काम आहे मित्रांनो. बघा, इथं गलगंड दिसत आहे, आयोडीनच्या अभावामुळे होते. चार्ट आहे, किती महत्त्वाचे आहे बघा मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो की स्टेट बोर्ड वाचत चला. ठीक आहे, तर तुम्ही मला सांगत चला पुढचा लेक्चर कशावर आणायचा आहे, फक्त तुम्ही मला सांगत चला, मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त माहिती लवकर घेऊन आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे थोडे खाण्याचे पदार्थ आहे, याच्यावरही थोडं लक्ष द्या, हे खातपेत चला मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट पॉईंटकडे. आता पेपरमध्ये आलेला आहे की पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते. तर आता बघा, पेपरमध्ये विचारला आहे की पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणकोणते आहे. बी आणि सी म्हणजे ब आणि क, लक्षात घ्या, ब आणि क. आणि इथं मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, ब द क. ठीक आहे, हा द काढून टाकायचा, मग उरलं काय, ब आणि क. आणि बदक कशात असतो, पाण्यात. म्हणून पाण्यात विरघळणारे काय असते, ब आणि क. झालं का पाठ. आणि उरलेले सगळे म्हटलं तर ते घ्यायचे मेदात म्हणजे स्निग्ध पदार्थात. स्निग्ध पदार्थात विरघळणारे कोण आहे, अ, ड, ई आणि के. हे जीवनसत्व मेदात म्हणजे स्निग्ध पदार्थात विरघळतात. आणि आपला जो ब आणि क आहे हा आहे पाण्यामध्ये विरघळतात. लक्षात राहील का तुम्हाला, तर हे क्लिअर ठेवा. ओके, त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट. तरी हे कुठेतरी बघितलेले आहे मित्रांनो. ठीक आहे, पहा, आता मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो. अजीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा होतो, बरोबर. याच्यावर प्रश्न आला आहे, झिरोडर्मा. पाठ ठेवा, मोस्ट टाइम ठेवा. आता बघा, असा जर प्रश्न आला ना तर कितीतरी जण कन्फ्यूज होणार. झिरोडर्मा कशाच्या अभावी होते, म्हणजे पडणे. ठीक आहे, त्वचा कोरडीपणे कशाच्या अभावी, ए जीवनसत्वाच्या अभावी. बेरी कशाच्या अभावी, बी जीवनसत्वाच्या अभावी. ठीक आहे, त्यानंतर बघा, ॲनिमिया कशाच्या अभावी, B12च्या अभावी. स्कॅर्वी कशा संबंधित, डी संबंधित. आणि एक मुडदूस आहे, तुम्हाला माहित आहे मित्रांनो, मुडदूस. हे बघा इथं आलं, मुडदूस कशाच्या अभावी होतो, तर मुडदूस होतो डी जीवनसत्वाच्या अभावी. कसं पाठ ठेवायचं सांगतो. स्कॅर्वीमध्ये क आहे तर सी लक्षात ठेवा, मुडदूसमध्ये ड आहे
तर ड लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, त्यानंतर तुम्हाला सांगतो बेरीबेरीमध्ये ब आहे तर ब लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा. आणि रातांदळेपणा म्हटलं तर ए, आणि झिरोडर्मा म्हटलं तरी तुम्ही ए लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, बाकी जास्त पाठ करण्याची काही याच्यामध्ये आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा आता ई जीवनसत्व सांगतो. ई जीवनसत्व खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, जीवनसत्व कशाला म्हटलं जाते? ई जीवनसत्वाला म्हटलं जाते वांझपणा विरोधी. का? कारण प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण जेव्हा होते तेव्हा त्या संबंधित ई जीवनसत्व हे उपयोगाचं ठरते. म्हणून वांझपणा विरोधी जीवनसत्व कशाला म्हणायचं? इला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर बघा, रक्त साकळण्यास मदत होते म्हणजे रक्त घोटण्यास मदत होते. कोणतं जीवनसत्व? क. म्हणून रक्तस्राव रोखण्यात कोणतं जीवनसत्व? क. रक्तमध्ये लक्षात घ्या, रक्तमध्ये के आहे आणि इथं पण के आहे, असं लक्षात ठेवा. ओके, मी ए काय सांगितलं? रातांदळेपणा. बी काय सांगितलं? बेरीबेरी. सी काय सांगितलं? स्केरवे. डी काय सांगितला? मुडदूस. ई काय सांगितला मी? वांझपणा विरोधी. आणि के काय सांगितला? रक्तस्राव घोटण्यास संबंधित. ओके, सो क्रिस्टल क्लिअर झालं का सांगा. आणि खरोखर सांगा, हा जो स्त्रोत आहे हा बरोबर आहे की नाही आहे. एक पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, थोडासा पॉईंट कोणता लक्षात घ्या तुम्ही इथं, की दुधाचे दही करणारे लाभदायक घटक जे सूक्ष्मजीव दह्यात आणि ताकात असतात त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं प्रोयाबॅटिक. त्याच्यात जे सूक्ष्मजीव असतात त्यांना काय म्हणायचं? प्रोयाबॅटिक. आहे की नाही? प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो, प्रोयाबॅटिक म्हणायचं त्याला. त्यानंतर एक सांगतो, इथं दिलाय तुम्हाला कॅसिमल फंग. हे युरोपमधील पोलंड या देशातील वैज्ञानिक आहे. यांनी बेरीबेरी हा विकार सडलेला तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. ओके, सो बेरीबेरी कशाच्या अभावामुळे होतो? ब. स्कॅरवी कशाच्या अभावामुळे होतो? सी. आणि लगंड आहे जो की कशाच्या अभावी होतो? आयोडीनच्या अभावी होतो. सो हे पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आलं असेल तुमच्या लक्षात. चला पुढंच एक हा पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो. शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे? तर ते आहे स्टिरप्स. ठीक आहे, ज्याला कडी असं म्हटलं जाते. शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे? लांब आणि मजबूत हाड, ते आहे उर्विका. याला मराठीत काय म्हणते ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, मला या पुस्तकातला महत्त्वाचा पॉईंट वाटते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. गुरुत्वाकर्षणचा शोध कोण लावला होता याच्यावर प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. गुरुत्वाकर्षणचा शोध हा आयझॅक न्यूटन यांनी लावलेला होता. हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. गुरुत्वाकर्षणचा शोध कोण लावला? आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. नंतर मित्रांनो, या पुस्तकामध्ये एक आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे की मायकल फॅरेडे जे आहे यांनी चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले होते. आता MPSC मध्ये पण याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे की चुंबकाच्या साहाय्याने वीज निर्मितीचे तंत्र कोणी विकसित केलेले होते? तर ते होते मायकल फॅरेडे. तर हा पण तुम्हाला पॉईंट इथे काय ठेवायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ATMचा फुल फॉर्म काय आहे? ऑटोमॅटेड टेलर मशीन. लक्षात ठेवा, ऑटोमॅटेड टेलर मशीन हे कशाला म्हटलं जाते? तर ते म्हटलं जाते ATMला. हा पण पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा की हबल हे काय आहे असं पेपरमध्ये विचारलं जाऊ शकते की हबल हे काय आहे? तर हबल एक दुर्बीण आहे आणि एडविन हबल या वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगामुळं त्याला हे नाव देण्यात आलेलं होतं. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर हबल हे काय आहे? हबल एक दुर्बीण आहे, हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. बघा, हबल हे काय आहे? एक दुर्बीण आहे. पाठ ठेवा, प्रश्न तुम्हाला दिसेल पेपरमध्ये. आणि एक शेवटचा चार्ट बघू मित्रांनो, आपण ग्रहाबद्दल माहिती बघूया. बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे असं तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे की सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? तर तो बुध आहे. आणि सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे असा जरी प्रश्न विचारला मित्रांनो, सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे? तर तो तुम्हाला बुधच घ्यायचा आहे. बघा मग, सूर्याच्या जवळ कोण आहे? बुध. आणि सर्वात वेगवान कोण आहे? बुध. त्यानंतर पृथ्वी हा सूर्यमालेतील कितवा ग्रह आहे? तर तो तिसरा ग्रह आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. मेन पॉईंट सांगतो. त्यानंतर बघा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु. आणि लक्षात घ्या, तशी गुरु आपले हे काय असतात? मोठेच असतात. यावरून लक्षात ठेवा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर तो गुरु ग्रहच आहे. ओके, यालाच वादळी ग्रह सुद्धा म्हणतात. बघा किती छान छान पॉईंट्स दिलेले आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे, तर गुरु ग्रहालाच वादळी ग्रह असं म्हटलं जाते. युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे मित्रांनो. हा दुर्बीणशिवाय पाहता येत नाही म्हणते. ओके, त्यानंतर पुढे बघा, एक ग्रह लक्षात ठेवायचा आपल्याला, तो म्हणजे शुक्र. शुक्र खूप इम्पॉर्टंट आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. आपली पृथ्वी हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, परंतु शुक्र आणि युरेनस हे 2 ग्रह असे आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. आणि शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. बघा, सगळ्यात वेगवान म्हटलं तर बुध, सर्वात तप्त ग्रह म्हटलं तर शुक्र, वादळी ग्रह गुरु बघितला, सर्वात मोठा ग्रह गुरु बघितलेला आहे. आणि सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर तो शुक्रच आहे. तेजस्वी आहे म्हणून तप्त आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर सूर्यमालेतील मंगळ हा कितवा ग्रह आहे? सिंपल पॉईंट इन, सूर्यमालेतील मंगळ हा कितवा ग्रह आहे? 4था ग्रह आहे. त्यानंतर बघा,
लाल ग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा किती इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच आणि सर्वात लांब पर्वत आहे ज्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ऑलिम्पस मॉन्स. बघा काखेत कळसा गावाला वळसा, एवढं सारं नॉलेज स्टेट बोर्डच्या पुस्तकात, ती 6वीचं विज्ञानचं पुस्तक आहे मित्रांनो हे. तरी आपण काय करतो, आपण महागाची पुस्तकं घेतो. हे लक्षात घ्या, आपल्याला कोणाही मार्फत सांगितलं जात नाही की सोर्स काय असतो, परीक्षेत विचारलं काय जातो. ठीक आहे, मात्र हे तुम्ही लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जास्तीत जास्त सोर्स हा स्टेट बोर्डचाच असतो. आणि एक एक्स्ट्रा पॉईंट लक्षात असू द्या, मंगळाला 2च उपग्रह आहेत, ते म्हणजे फिबोस आणि डिबोस. आणखी लक्षात घ्या मित्रांनो, सूर्यमालेतील 6वा ग्रह आणि गुरुनंतर सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, शनी. तुम्हाला जर विचारलं दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह कोणता, तर तो आहे शनी. लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि एक काय म्हटलेलं आहे बघा, समजा म्हणते एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो तरंगणार म्हणते, म्हणून लक्षात घ्या शनी ग्रह लक्षात ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं नेपच्यून हा सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. आणि लक्षात घ्या अतिशय वेगवान वारे या ग्रहावर वाहतात म्हणते. ओके, आणि एक लक्षात असू द्या, एक प्लुटो होता, पण प्लुटो आता हा ग्रह राहिला आणि हा एक बटू ग्रह आहे, त्याची मान्यता 2006 मध्ये रद्द करण्यात आलेली होती. ठीक आहे, सो हा पण एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, हे बघा इथं दिलेलंच आहे बटू ग्रह कोणता आहे, तर तो आहे आपला प्लुटो. ठीक आहे, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजेच काय होय, बटू ग्रह होय. ठीक आहे, तर हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. ओके, आणि उपग्रह म्हणजे काय हे थोडक्यात लक्षात घ्या, सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात, उपग्रह असं म्हटलं जाते. ठीक आहे, सो लक्षात असू द्या. कशाला म्हणतात, सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना काय म्हटलं जाते, लघुग्रह. जे ग्रह बनले नाही त्यांना म्हणायचं आहे लघुग्रह. लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, हॅलेचा धूमकेतू जो आहे हा 1910 मध्ये दिसला होता, नंतर तो 1986 मध्ये दिसलेला होता. ठीक आहे, तर सांगायचं तात्पर्य काय, मग 1086 भेटते आणि जर आपण 1986 मध्ये 76 जर टाकले तर लक्षात घ्या आपल्याला 2062 मिळेल. म्हणजेच सांगायचं तात्पर्य हेच आहे की आता हॅलेचा धूमकेतू जवळपास 2062 या वर्षी दिसू शकतो. आणि हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो, तर तो साधारणतः 76 वर्षांनी दिसतो. परीक्षेत प्रश्न आला होता का, नक्की सांगा. आणि आता मला सांगा हे लेक्चर कसं वाटलं, आणि जर खरोखर तुम्हाला आपलं लेक्चर हेल्पफुल होत असेल तर तुम्ही मला सांगू शकता की नेक्स्ट व्हिडिओ कशावर घेऊन यायचा आहे. जाता जाता फक्त आपल्या एक व्हिडिओला लाईक करून जा, मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.